विराजे कथा करो मति अनुसार प्रेम सहित गादी दरो पधारे पवन कुमार सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय। नारायण 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 नारायण। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय कैलाशपति भूत भावन परम पावन भगवान भोलेनाथाचं वाङ्मय प्रतिस्वरूप असणारे शिव महापुराण कथा आजचा आपला कथेचा 5वा दिवस आहे। काल आपण भगवंताच्या जीवनातील फार महत्वाचा आणि तो सती मातेनं केलेला त्याग आपण थोडंसं श्रवण केलं। माफ करा पण कधी कधी माझा मला प्रश्न पडतोय, मी कथा करतोय ती व्यवस्थित करतोय का नाही? कारण विधी विधान पाहिलं तर त्यात मान्यता नाही बरं का, असं 4 दिवसाची 5 दिवसाची कथा आणि विधीपूर्वक कथा करायची म्हणले का शिव महापुराण कथेला 11 दिवस पाहिजेत पूर्ण। 11 दिवसाची कथा अकरा दिवसाच्या या शिव महापुराण कथेमधला फार क्षुल्लकसा भाग, अगदी पर्वतातून तिळा इतका तुमच्या श्रवणासाठी इथे मी प्रयत्न करतो। भगवान भोलेनाथाने सतीच्या वियोगामध्ये जे जीवन घालवलंय फार विचार करण्यासारखं आहे। कथा संपत आली होती म्हणून मी थोडं शेवटी फार घाईघाई असं तुम्हाला सांगितलं की पर्वताची पार्वती म्हणून सती आली आणि त्यांचा विवाह झाला वगैरे। ते पण काय एवढं सरळ झालं नाही जेवढं सरळ मी तुम्हाला सांगितलं। पूर्वीच्या काळामध्ये मुलगी पाहायला गेले काय आणि तुमच्या घरी पाहुणे आले काय हे कोणी कोणाला सांगत नव्हतं।
फार लपून गोष्ट असायची. हा, विघ्न संतोषी लोकांपासून थोडे सावध असायचे. भगवान भोलेनाथाचा विवाह होईल आणि मग तिथे त्यांचे पुरुषार्थ विवेक रूपी पुत्र प्रगटतील आणि मग दुराचारांचा नाश होईल, पापे अधम्यांचा मायबापा नाश होईल याची भीती सर्वांना. ज्याला गरम दूध पिताना जिभेला भासतं ना, तो ताक पण म्हणे फुकून पितो. भगवान भोलेनाथाच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग तो. मग मला सांगा, पुन्हा त्या वाटेला जातील कशाला भगवान भोलेनाथ? एकदा विवाह केला आणि सर्व दुःख माय बापा त्यांनी पाहिलं. साधू संग राम रंगांग रंगिये, जाही विधी राखे राम ताही विधी रहिये. सीताराम 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 कहिये. असं बाबाजीचं जीवन. रामभद्राचार्यजी गेले, म्हणले बाबाजी लग्न करावंच लागेल तुम्हाला. अरे म्हणले तुमचा का आग्रह? म्हणले हे आमच्या स्वार्थासाठी. त्रिपुरासुराचा उद्धार कोण करेल? हे अनेक असे दैत्य माजलेत आणि त्यांना वरदान आहे. भगवान भोलेनाथाच्या घरामध्ये जन्माला आलेला शक्तिशाली त्यांचा पुत्र तुमचा नाश करेल. म्हणून आमचा स्वार्थ आहे. आणि मुनि जनदन संतन की रीति, स्वार्थ लागे करे सब प्रीति. सर्वांचं माय बापा स्वार्थ लागे करे सब प्रीति. एकदा का स्वार्थ साधून घेतला का नंतर कोण पाहते भोले बाबाकडे? आग्रह त्यानं विष प्यावं तेवढ्या पुरतच. प्रार्थना स्तुती विष पिईपर्यंतच. एकदा विषपान केल्यावर त्यांना बघायला कोण जाते? मायबाप भगवान भोलेनाथ रामभद्राचार्यजींना नाही नाही म्हणता म्हणता हो म्हणून गेले लग्नाकडे. बर ती आदि शक्ती जगदंबा परंबा माता मातेश्वरी मा सती माय बापा पर्वतराजाच्या घरी पार्वती स्वरूपामध्ये प्रगटली. नारद गेले पर्वतराजाला माय बापा आशीर्वाद देण्याकरता की तुझं केवढं भाग्य, आदिशक्ती तुझ्या घरात प्रगटली. म्हणले महाराज भविष्य सांगा. नारदांनी भविष्य सांगितलं. तुझी पुत्री फार भाग्यवान आहे. हा, बहुतेक करून मायबापाला असं वाटतं बरं का, ज्या घरात आपली पोरगी जाणार आहे त्या पोराला मायबाप नसाव असं बऱ्याच जणांना वाटतं. किटकिट नाही, तमाशा नाही. आणि असं तुमच्या सुनेच्या मनात आलं तर तुमचं काय?
अहो हे ऐकता क्षणी पर्वतराजा सुद्धा प्रसन्न झाले हो. म्हणले तुमची मुलगी अशा घरात जाणार आहे की त्या मुलाला मायबाप नाही, गणगोत नाही, बहीण भाऊ नाही, कोणीच नाही. त्याच्या पुढे सांगतात शेत शिवार नाही, बंगला गाडी नाही. हो म्हणले चांगलं सांगा, हे काय सांगताय तुम्ही? सगळं बोलणं झाल्यानंतर नारद मा पार्वतीच्या कानामध्ये माय बापाओ थोडस मैयाला प्रार्थना करतात, मैया लवकर मोठी व्हा, तुमची कृपा झाली तर या पृथ्वीवरती या पापी अधर्म्यांचं थैमान जे माजलेलं आहे हे नष्ट होईल, अशी प्रार्थना माय बापा त्या ठिकाणी ते करतायत. जगत जननी जगदंबा परंबा माता मातेश्वरीला जाता जाता नारद म्हणतायत, मा फार तपस्या करावी लागणार आहे तरच भोले बाबा प्राप्त होते, आणि तुमच्या तपस्येचं फळच ती पूजा अजून आमच्या माता भगिनी करतात. बोला राधे राधे. हा कोणत्या महिन्यात असते? जे असेल ते जाऊ. आता या धर्मग्रंथाचा आधार सांगायला गेलं, पार्वती मैयानं भगवान भोलेनाथाला पती स्वरूपात प्राप्त करून घेण्याकरता जी सेवा केलेली आहे म्हणजे उपासना केलेली आहे, ती उपासना आजवर माझ्या माता भगिनी करतायत माय बाप्पा. जसं आई रुक्मिणीने कात्यायनी मातेला माय बाप्पा साकडं घातलं, तसं जगदंबा परंबा माता मातेश्वरी सुद्धा या ठिकाणी माय बाप्पा ती पूजा करते. तपस्याला मा जगदंबा परंबा माता मातेश्वरी मा भवानी बसते आहे. हजारो वर्ष तप झालं, काही हजार वर्ष माय बाप्पा पार्वती मैयाने अन्न सेवन केलं नाही, फळ खाऊन तपस्या करायला लागली. पुढे जगदंबा परंबा माता मातेश्वरी पार्वती मैया म्हणते, मी फळ खाऊन माझी साधना चालू आहे ना, खाऊन पिऊन चालू आहे. म्हणले अशी कशी उपासना असेल? खर तर जो भोगाकडे वळतो ना त्याला योग साध्य कधीच होत नाही. हा मला एकाने विचारलं, म्हणले महाराज तुमची दिंडी आहे का? म्हणलं दिंडी नाही हो आपली. अच्छा, मग महाराज एखादी अशी चांगली दिंडी सांगा. मी म्हणलं चांगली म्हणजे कशी? काय म्हणलं माहितीये का, 10-12 दिवसाचा सकाळचा नाश्ता रोजचा वेगळा असावा, दुपारची संध्याकाळची रोजची भाजी वेगळी असावी, त्याच्यामध्ये मिष्टान्न भोजन काहीतरी गोड पदार्थ असावा, झोपायला चांगलं गादी वगैरे असावी, चांगलं तंबू भेटावा, आणि शरीर चालताना थकलं तर गाडीत बसता यावा. म्हणलं घरीच मर, कशाला येतो वारीला? तुझी बायकोच तुला खाऊ घालेल ना चांगलं चांगलं करून पकवान. वारी म्हणजे साधन आहे, वारी म्हणजे पिकनिक नाही आहे. वारी म्हणजे माय बापा हे काय मजा मारायला जायचं काय वारी?
नाम घेता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले. अरे संतांसोबत पंढरीनाथाकडे आपण निघालोय आणि आपल्या खायची सोय होईल का, झोपायची सोय होईल का, चांगलं चमचमीत भेटेल का, हे काय म्हणून म्हणतो भोग भोगणारे देवापासून दूर जातात, भोग भोगून रोगी होतात. आणि रोग्याच्या मुखातून कधीच देवाचं नाम संकीर्तन निघत नाही. त्याच्या मुखातून सदै हा 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 हा, अरे देवा हा. मी नेहमी मजा म्हणून सांगत असतो. पेशंट असतो ना, पेशंट, त्याला तुम्ही भेटायला जाता तेव्हा कसे जाता? लोकांची कमाल आहे हो. चांगल्या धंदाकट माणसाला आहे ना, अर्धा कप चहा विचारत नाही कोणी, आणि तो पण बिनदुधाचा काळा. आणि ते आजारी पडलं ना, 2-2 प्लॅस्टिकच्या पिशव्या फळं घेऊन जातात, त्याच्या समोर ठेवतात. त्या बिचाऱ्याला खाऊ वाटत नाही, आणि ते पण कर्माची फळ म्हणून नुसतं बघतो फळाला, नुसतं बघतो फळाकडे. मजा कोणाची असते माहिती का? राधे राधे. मजा कोणाची असते? पेशंटला सांभाळायला जो असतो त्याची मजा. 5 दिवसातच त्याची तब्येत टम होते. त्याच्याकडे आयडिया असते बरं का. हा, कारण ते बी वैतागलेलं असते पेशंट पाशी बसून बसून. हल्ली फोन आले म्हणून होतोय टाइमपास जरा, पण ते किती वेळ. मग ते बोर झालेला तो काय करतो माहितीये का? लोकांनी आणलेली फळं त्याच्याकडे व्यवस्थित बघतो, ह्यानं काय आणलं, त्यानं काय आणलं. हा, आणि दोघांनी सेम आणले तर तो काय म्हणतो माहितीये का? पेशंटला सांभाळणार, अरे वेगळी तर आणायची, दोघांनी सारखीच आणली. कारण पेशंट तर खात नाही, सोय कोणाची? हा, पेशंटला पाहून माणूस निघून गेला का हा हळूच उठून तो दरवाजाची कडी लावतो, आणि मग ते फळ घेऊन मायबापा पेशंटला न विचारता हा त्या फळाची 2 भाग करतो. जर खा, एवढ्या प्रेमानं आणले माणसानं, खायला काय विगत आहे रे तुला? खाय की गिळ नका तुला, ते तू खाऊच वाटत नाही. तो म्हणतो आता हे फोडलं ना, याचं काय करायचं? खा तू. बर ठीक आहे. आमच्या बाबांचं ऑपरेशन झालं होतं फार पूर्वी बरं का, पुण्यामध्ये. आणि ताईन मी आईसोबत बारीक होते, आमच्याच तब्येती सुधारल्या. बाबांना आलेलं सगळं आम्हालाच भेटायचं. मायबाप मला सांगायचं असं की माँ जगदंबा विचार करते की मी फळं खाऊन उपासना करते, काय कामाला येणार आहे ती? माँ जगदंबेनं माय बाप ते फळं खायचे सोडून दिले, झाडाची पानं खायला लागली आणि ध्यान धारणा करते. आणि ऐका बरं का, तुमच्यामध्ये माता भगिनींमध्ये अपर्णा नाव असतं, अपर्णा आहे का नाही? मग ते जे नाव पडलं ना, हे जगदंबेला नाव पडलं अपर्णा. पानं ग्रहण करायची, ती झाडाचा पाला वरबडून खायची आणि त्याच्यावर उपास, म्हणून नाव अपर्णा पडलं. मग तर मैया म्हणली हे पानं सुद्धा खाणं चुकीचं आहे, ते पानं खाणं सुद्धा सोडून दिलं.
तुम्हाला सांगतो झाडाची पानं सुद्धा फार गोड लागतात बरं का. हा, पण माणसाला खायचं ज्ञान पाहिजे. नाहीतर तुम्ही किती खाता भाजी आणि पुढं काय म्हणता पाला, आहे का नाही? आपण खातोच ना, मेथी काय, हे काय, ते काय, पण ते सुद्धा पोषण देतं शरीराला, म्हणून मैयानं ते सुद्धा त्यागलं. आणि मग मैया माय बापा फक्त श्वास भक्षण करते. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय साधना चालू आहे. मायबाप इकडे भगवान भोलेनाथ मैयाची तपस्या पाहून प्रसन्न झाले. सप्त ऋषींना सांगितलं मन दृढ पाहिजे, जाऊन बघा. कधी कधी काय होतं, साधना करत असताना माणूस शेवटच्या टप्प्यात आहे ना, साधना सोडायच्या हिशोबात येतो. शेवटच्या टप्प्यात काही काही नालायकांनी आता या कोरोनाच्या काळात माळा काढल्या त्यांनी गळ्यातल्या. लोकांनी उठवून दिलं आणि लोकांनी काय काय खालं, नीच नालायक माणसांनी गळ्यातली माळ काढून मरणाला एवढं घाबरावं है. आमच्या गावातल्या दोघा तिघांनी असं केलं. मी त्यांना म्हणलं मी जाहीर सांगणार आहे बरं का, ज्यावेळेस वसूरमध्ये माझं कीर्तन होईल, कथा होईल, मी जाहीर सांगणार आहे की मरणाला घाबरून यांनी माळ काढली गळ्यातली. ते म्हणलं महाराज पाया पडतो, सांगू नका. आणि स्पष्ट बोलणं असल्यामुळं कोणी राग मानत नाही माझा. कुठलीही साधना करत असताना शेवटच्या श्वासापर्यंत माय बापा कुठलाच त्रास नाही झाला पाहिजे. मला भागवतातलं आठवतंय, भगवंतानी सुभद्रेला असं जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून हात कुरवाळला आणि विचारतायत, ए बेटा काय देऊ ग तुला. गोड श्लोक आहे बरं का. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते. या श्लोकाचा सरळ अर्थ सांगतो. ती म्हणते, देवा या देहाला एक ना एक दिवस वृद्धावस्था येणार आहे. वृद्धावस्था चुकली का कोणाला? माणूस म्हातारा होणारच आहे. वृद्ध अवस्था येणार आहे हे विशेष नाहीये. वृद्ध अवस्थेमध्ये माणसाला शेवटी शेवटी कफ वात पित्त हे त्रास देतं बरं का. कोणाचे गुडघेच दुखतात, कोणाला कफ एवढा वाढतो की श्वासक्रिया माय बापा अनेक अनेक. मायबाप या ठिकाणी सुभद्रा म्हणते की मरणाच्या वेळी माझ्या शरीराला कफ वात पित्त यानं मी जर्जर होऊ नये, त्रास देऊ नये यांनी, आणि माझ्या कंठाला तुझं नाम संकीर्तन घडावं. मैयानी ठरवलं आता तर श्वासही घ्यायचा नाही. श्वास घेऊन नाम संकीर्तन करणारी मैया आता फक्त माय बापा भगवंताचं चिंतन चालू आहे. श्वास सुद्धा बंद. देवादिकांचा श्वास कोंडला. सर्व भोले बाबांच्या शरणागती मध्ये आले माय बापा. महिम्नं पारं ते परम विदुषो यद्दशदृशे स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिर अथा वाचा सर्वस्वमति परिणामावधिगृह्णन् मम पेशा स्तोत्रे हरनिरपवादः परिकर.
हात जोडून माय बाप्पा प्रार्थना करतायत की बाबा त्यांच्यावर कृपा करा। सप्त ऋषी गेले, म्हणले पोरे उठ, पार्वती मैयाल काय गे तुझ्या तपस्याच काय काय कारण काय तपस्या करण्यात? म्हणले काय नाही, भोलेनाथांना पती स्वरूपात प्राप्त करून घेण्याकरता। सप्तऋषी म्हणले तुला काय एवढं सोपं वाटलं काय? असा श्वास जर रोखून धरशील तर प्राण त्यागावा लागेल। मैया म्हणली मी प्राणही त्यागायला तयार आहे। असं मेल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो। हा, पुन्हा जन्म घेणार, पुन्हा काय करणार? पुन्हा तपस्या करणार, पुन्हा मरणार, पुन्हा जन्माला येणार, पुन्हा तपस्या करणार। पण भगवान भोलेनाथालाच पती स्वरूपात प्राप्त करून घेणार हा दृढ निश्चय माँ जगदंबेचा पाहता क्षणी माय बापा सप्तऋषी अति प्रसन्न झाले। आशीर्वाद दिला माँ जगत जननी जगदंबा परंबा माता मातेश्वरी पार्वती मैयाला। आशीर्वाद दिला आणि सप्त ऋषींनी येऊन भोले बाबांना सांगितलं, म्हणले बाबाजी आता सती पूर्वीची राहिली नाही। पूर्वीची सती कशी होती? हा, अर्धी माहेराची ना अर्धी सासरची, अशा बऱ्याच सत्या असतात। मरेपर्यंत लय कौतुक, कशा हसायला पाहिलं का गोड, गालात हसायला। हा कौतुक नका करू असं म्हणायचं नाही। माहेराबद्दल लेकीचं प्रेम असतं, यात विशेष काहीच नाही। पण तुमचा शेवट, तुमचं घर जे आहे ना ते पहिलं सांभाळ आणि मग माय बापा तुम्ही। हे बघा, कन्या 42 कुळाचा उद्धार करते, यात कसली शंका नाही। 42 कुळाचा उद्धार करते, पण त्यात फक्त माहेरचाच अधिक विचार करते, असंही योग्य नाही ना। हे सती ना भोले बाबांची राहिली ना माहेरची राहिली, तिला माय बापा बघा ना देह त्यागावा लागला सतीला। ही अधोगती आहे म्हणून पुन्हा माय बापा जन्म घ्यावा लागला। सद्गती पार्वतीची आहे। पार्वतीने आता कुठलाच न विचार करता भगवान भोलेनाथाला प्राप्त करून घेण्याचं केलं माय बापा। एकदा प्रेमाने सर्वजण बोलाल, नमः पार्वते पते हार हार महादेव। भगवान भोलेनाथ माय बापा आनंदी आनंद करतायत। इकडे भगवान भोलेनाथाचं स्तुतिगान माय बापा सर्व सद्भक्त करतायत। कैलास के निवासी, कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो। आयो शरण तिहारे प्रभु
गण माय बापा बोले बाबांना त्या ठिकाणी प्रार्थना करतायत, लग्नाचा आग्रह करतायत। भगवान भोलेनाथ तयार झाले। इकडे माय बापा आता मध्यस्थी कोणाला तरी करावं लागतंय ना लग्नाची, ती नारदांची नियुक्ती झाली त्याकरता। जरा अधिक बोलणारे बरे असतात सोयरी जुळून द्यायला। हा, नारदांनी जाऊन पर्वतराजाला माय बापा त्या ठिकाणी समजून सांगितलं, जगदंबा परंबा अगोदरच माय बापा भगवान भोलेनाथासाठी तपस्या करते। इकडे भगवान भोलेनाथ लग्नासाठी तयार झाले। सर्व नंदी भृंगी श्रृंगी आदी सर्वजण आले, कागभुसुंडी जी आले, रामभद्राचार्य जी आले, सर्व येऊन माय बापा प्रार्थना करतायत। आणि ज्या वेळेला प्रार्थना करतायत त्या वेळेला माय बापा भगवान भोलेनाथाची आता तयारी चालू झाली लग्नाची। सगळीकडे आमंत्रण देण्यात आलं। वैकुंठातून विष्णू नारायण त्यांचे भगत गण आले, ब्रह्मपुरीतून ब्रह्मदेव त्यांचे भगत गण आले, स्वर्गातून इंद्रादी देव माय बापा सर्व आले। आता लग्नाला जाताना सर्वजण माय बापा आपल्या ऐश्वर्यासह जातात नाही का? आपलं संपूर्ण बायांना तर लय हाऊस ते सोनं घालून जायचे, फक्त एवढंच दाखवायचं असते की माझ्या नवऱ्याने एवढं केलं बस, बाकी काही नाही। मायबाप अंगावरचं ते ऐश्वर्य संपूर्ण कोण नाही आलं। इंद्र चंद्र वरुण कुबेर अग्नी आदी सर्व देवादी गण माय बापा भगवान भोलेनाथाच्या या कैलाश नगरीमध्ये आले। नंदी भृंगी श्रृंगी म्हणायला लागले, बाबाजी आज तुमचा विवाह आहे। म्हणले मग? म्हणले आज तरी थोडस मेकअप करा। मेकअप करा म्हणजे नेमकं काय करा? म्हणले जरा विकोटरमरी लावा, नाही तर फिरून लावली लावा। हा, बोले बाबा म्हणले आपली फिरून लावली वेगळी आहे। हा, जो 84 लक्ष योनीच्या फेरीतून फिरून फिरून वरती पोचतो त्याच्याच अंगाची राख मला आवडते म्हणले, आणा फिरण लावली। आणि मग माय बापा ताजी भस्म आणली, भोले बाबांनी त्याच्यात गंगेची धार धरली आणि असं ओली करून पूर्ण अंगाला राख लावली। भोले बाबा म्हणले कसा दिसतो? नंदी भंगी शृंगी माय बापा थोडेसे नाराज झाले, म्हणजे ठीक आहे बाबाजी चांगले दिसता। म्हणले बाबाजी आजच्या दिवस तरी एखादा मुकुट घाला ना। हा बरोबर आहे म्हणले, आज लग्न आहे मुकुट घालावं लागेल नाही का? डोकं असो नसो त्या दिवशी फेटा निश्चित बांधला जातो आहे का नाही? नाही लक्षात आलं? हल्ली तर असले भारी फेटे आणतात माय बापा। भोले बाबा म्हणले ठीक आहे, पण मला दोघांचाच मुकुट जमेल, एक तर ब्रह्मदेवाचा नाही तर भगवान विष्णू नारायणाचा, त्या पलीकडे कोणाचा जमणार नाही। म्हणले ब्रह्मदेवाचा 4 मुखाचा आहे तो जमणार नाही। मग विष्णू नारायणाचा मुकुट आणण्यात आला। विष्णू नारायणाचा मुकुट घालायला गेले, पण असा घातला की त्या गंगेच्या मायबापाव तडाख्यात ते मुकुट असा उडून पडायचा। भोले बाबा म्हणले पोराओ थांबा थोडंसं, नाराज होऊ नका। हा, गंगेला सांगितलं, जटा सोडल्या बाबाजींनी। पहिल्यांदा मायबापाव सर्वांनी भोले बाबाच्या जटा सुटलेल्या पाहिल्या। गंगेला असं धरतायत, जटा सोडल्या, पिळ्या मायबाप असं 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 पिळ्या, आणि वरती चंद्र मायबापा एका बाजूला, गंगा एका बाजूला बसवली, आणि जटेमध्ये बांधलेली गंगा। एक सांगू का, मला आहे ना, मला एकाने विचारलं, म्हणले बाबा
नर्मदा परिक्रमा करत असताना भोले बाबाचं दर्शन होतंय, तुम्हाला झालं का? तर एक मला घडलेलं सांगतो बरं का. एका आश्रमामध्ये आम्ही थांबलो आणि त्या दिवशी हे 2 पोरं आजारी पडले होते, कृष्णा महाराज आणि ते आमचे वैभव महाराज, दोघंही आजारी. त्या दिवशी मी गावात जाऊन भिक्षा मागून आणली आणि दोघांना जीव घातलं. कुठं थांबावं प्रश्न पडला. मग तिथेच 1 किलोमीटरवरती एक आश्रम होता छोटासा, तिथे कसे बसे गेलो आम्ही. तिथं गेल्यावर मी पण आजारी पडलो आणि आम्हाला 3 दिवस त्या आश्रमात राहण्याचा योग आला. एवढं सांभाळलं त्या लोकांनी आम्हाला, खूप आमची सेवा केली. खरं तर आजारपणामध्ये घरच्यांची आठवण येते बरं का, पण त्यांनी एवढी सेवा केली. आणि दर 2 तासाला यायचे मला म्हणायचे, महाराज जी कुछ सुनाओ, हमें कथा सुननी है. म्हणलं अरे आजारी आहे रे मी. नाही आप बहुत अच्छा बोलते हो, गाते हो, कुछ सुनाओ. मग ते कथेत आम्ही विसरून जायचो आजारी आहे का काय. तो वैभव काहीतरी वाजवायला घेऊन बसायचा, कृष्णा महाराज मागं गायचे आमच्या, आणि असा आनंद घ्यायचा. ते 3 दिवसामध्ये एक घटना घडली माहितीये का काय. त्याच आश्रमाचे महंत दादा, त्याच आश्रमाचे महंत तारुण्यावस्थेतले हे ललाट वगैरे असे मायबाप तेजस्वी व्यक्तिमत्व, ते आले. अख्खं गाव त्यांच्या स्वागताला गेलं, आम्हाला जाता नाही आलं आजारी असल्यामुळे. आणि ते आल्यानंतर त्यांनी जसं पाहिलं, बोले हे कौन है? बोले परिक्रमावासी. अच्छा तीनों है? हाँ जी तीनों है. तो बोले ठीक है, इनको अंदर ही रखो, मैं बाहर सोता हूँ. कडक थंडीमध्ये महात्मा बाहेर झोपले माय बाप्पा. आम्हाला माहीतच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे उठलो मी, थोडं लघुशंकेला जायचं होतं आणि काय पाहावं माहितीये, बाबाजींचं स्नान झालं होतं आणि बाबाजींनी जटा सोडल्या होत्या मायबाप. त्या जटा सोडल्या आणि असे करत होते ते, संपूर्ण जटा पायापर्यंत मायबाप अशा हलत होत्या. आणि त्या जटा अशा हलणाऱ्या जटा त्यांनी अशा घेतला हात, एका हाताने अशा जटा धरल्या, दुसरा हात असा 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 फिरवत, त्यांची पद्धत नेहमीची जटा पिळायची. अशा पिळल्या जटा अशी गाठ मारली मायबाप. मी असाच बघत बसलो, जणू भोले बाबाचंच दर्शन होत आहे काय मला. आणि मी त्यांना म्हणालो, बाबाजी हमें तो बाबाजी का दर्शन हो गया. ते समजले बरं का, लोकांना नाही समजले. मी आज पहिल्यांदा बोलतोय परिक्रमेतला हा अनुभव, हा जो अनुभव आहे मी पहिल्यांदा बोलतो. असं वाटलं की साक्षात बाबाजी आमच्या समोर उभे दर्शन देत आहेत. मी म्हणलं महात्मन आप बाहर सो रहे हो, आपका आश्रम और हम अंदर. बोले आप अवधूत हो. गडबडीत मला नाही कळाले काय म्हणले ते. आप अवधूत हो हैं. 3 मूर्ति जब आती है ना उनको अवधूत कहा जाता है. भगवान बोले हम तो अकेले हैं. त्याच्यात शब्द बघा काय गोड शब्द आहे. हम तो अकेले है, आप तो अवधूत हो. बापरे, तेवढ्या पुरतं मला नाही कळालं, पण पुढे गेल्यानंतर माझे डोळे भरून आले. हा क्या बात आहे. असेच अनुभव माय बापा परिक्रमेमध्ये येतात आणि तेच देवदर्शन असतं, लक्षात घ्या. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. आणि ज्या वेळेला माय बाप्पा भगवान भोलेनाथांनी जटा पिळल्या, चंद्रकोर टाकला गंगा मैया आणि सर्वांना, आणि खरंच बरं का काय दिसत होते माय बाप्पा भगवान भोलेनाथ. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. असे गोड माय बाप्पा भगवान भोलेनाथ दिसत आहेत. सर्व प्रसन्न झाले बरं का. बोले चलो. आता यांचा असला श्रृंगार पाहून वराडी एक तरी थांबल का. अहो नवरदेव देखणा असाल तरच वराडी सोबत चालतात. नाही तर घोड्यावर त्याने एकटच. काल परवा आम्ही दोघांनी पाहिलं, मला वाटतं ही पण सोबत असेल तेव्हा कुठंतरी पाहिलं आम्ही. कोणी नाचत नव्हतं, काही नव्हतं. नवरदेव एकटाच बसलेला घोड्यावर आणि सोबतचे सगळे मोबाईल बघत.
जस काय मोबाईल ते नवरदेवाचा यांचा संबंधच नाही. मी म्हणलं काय वरात आहे याची. अर म्हणलं मला फार दया आली त्या नवरदेवाची. भगवान विष्णू नारायण म्हणले काहीतरी करून कल्टी मारली पाहिजे. कल्टी कळते का? भगवान बोले विष्णू नारायण माय बाप्पा सर्वात आधी पोचले कुठं? लग्नाच्या मंडपात, पर्वताच्या घरी. सर्वांना असं वाटलं नवरदेवाला नवरदेवाला. सगळे पळत चला 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 नवरदेवाला. वराड आलं चला 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 ताट घ्या. हा अरे पाणी घ्या. हा ते पाठ ठेवा. बोले विष्णू नारायण भगवान म्हणले ए थांबा थांबा रॉंग नंबर. म्हणजे नवरदेव नाही मी. मग नवरदेव कुठे? पाठीमागून येतोय. लोक विचार करायला लागले मग तुम्ही कोण आहे? काय नाही मी कशी काय स्वयंपाकाची वगैरे सोय कशी काय बघायला आलो, सेवक आहे म्हणले. लोक म्हणले बाबू ज्याचा स्वयंपाकाची सेवा पाहण्यासाठी आलेला सेवक एवढा ऐश्वर्य संपन्न तर तो कसा असेल? भगवान विष्णू नारायण म्हणले आल्यावर कळन. नंतर ब्रह्मदेवाचा लवाजमा आला. सर्वजण पळाले. अरे पळा 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 पळा. अरे म्हणले हे तर म्हातारं दिसतंय, हे नसेल नवरदेव. म्हणले बाबा तुम्ही कोण? मी पण सेवक आहे. कशासाठी आले? मंडप व्यवस्था बघायला. बापरे म्हणले आता काय सगळे थरारले बरं का, घाबरले. नंतर इंद्रदेव ऐरावतावरती बसून आले. ऐरावतावर बसून आलेल्या इंद्राला पाहिल्यावर 100% म्हणले हाच नवरदेव. पण इंद्र भगवान म्हणले नाही, मी तर झाडलोट करायला आलोय म्हणली. साफ स्वच्छतेसाठी आलोय मी. हो लोक घाबरून गेले. जेवणाची व्यवस्था, मंडप व्यवस्था, साफ स्वच्छतेसाठी असे सेवक आले तर साक्षात नवरदेव कसा असेल? इंद्र म्हणले आल्यावर 100% कळल. इकडं मायबापा नंदी भृंगी श्रृंगी नाराज झाले. जरा वराडी कमी असल्यावर नाराज होते ना वराडी. जरा हे काय ते नवरदेवासोबत असतात करपले, काय म्हणतात त्याला? करपले. हा तुला माहिती आहे हा हे जरा नाराज झाल्यामुळे माय बापा भगवान भोलेनाथ पोरांना म्हणले पोरं नाराज होऊ नका रे. जा जगतातल्या जेवढ्या स्मशानभूमी आहेत तिथं जाऊन सांगा देवादिदेव भगवान भोलेनाथ महादेव यांचा लग्न विवाह आहे. सगळ्यांनी या लग्नाला. भूताव्यताळांना आमंत्रण. प्रत्येक मायबापाव तिथे कोणाचा नुसता हातच आहे, कोणाचं नुसतं मुंडकच डोलतंय, कोणाचं नुसतं धडच चालय. असे सगळे भूत व्यताळ कैस मायबापाव असे नाचत नाचत निघाले. आणि त्या वेळेला भोले बाबा म्हणले ए पोरव थांबा. म्हणले काय? अरे तुम्ही माझ्या पुढं नाचताय. नाही नाही भोले बाबा सगळ्यात पुढं आणि हे सगळे मागं नाचतायत. भोले बाबा म्हणले मला काय आनंद येईना. म्हणले मग आम्ही पुढं नाचो का? नाही नवरदेवाच्या पुढं कोणी नसतंय. मग काय करावं लागेल? भोले बाबा म्हणले थांबा माझ्याकडे आयडिया आहे. म्हणले काय? थांबा थोडस. भोले बाबा नंदीवर उलटे बसले. नंदीचं तोंड इकडे भोले बाबाचं माग आणि वराडी नाचताय सगळे. निराले दुले रे मतवाले दुले रे निराले दुले रे मतवाले दुले रे सज रहे हो सज रहे भोले बाबा निराले दूल्हे सज रहे भोले
भूतांचा धिंगाणा माय बापा, सर्व भूत तिथे पोचले. ज्या वेळेस पर्वतराजाच्या नगरीमध्ये भूत घुसले माय बापा, सर्व इकडे तिकडे थैमान वाचलं. सर्वजण घाबरले, सर्वजण घाबरून पळायला लागले. आणि सर्वजण घाबरून पळतायत त्यावेळेला माय बापा भगवान भोलेनाथाला ओवाळण्याकरता मैना माय बापा त्या ठिकाणी येते. आणि जगत जननी जगदंबा परंबा माता मातेश्वरीची जननी मैना माय बापा ज्या वेळेस भगवान भोलेनाथाला ओवाळण्याकरता आले, ऐका बर का, ताटामध्ये निरांजन आहे, हळदी कुंकवाचा करंडा आहे आणि अक्षदा फुलं आहेत. आणि ओवाळत असताना माय बापा त्या गळ्यातल्या वासुकीला काय वाटलं काय माहिती, त्यानं फुस केलं. असं फुस करतात. ए कोण बोलतंय इथं? ते बाहेर काढ रे कचरा. पडदा लावला म्हणजे तुमचा आवाज येत नाही का? भोले बाबाची कथा आहे बरं का, ध्यानात ठेवा. कृष्णाची किंवा रामाची नाही आहे. विनाकारण काहीतरी मी बोलेल, नाराज तुम्ही व्हाल, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. आज शेवटचा दिवस आहे, भांडण करत असतो मी. आपल्या गावातून भांडण करून निघालाय की नाही? हा मग आपलं ठरलेलं आहे, शेवटच्या दिवशी गचुंड धरायचंच कोणाचं, पक्क भांडण करायचं. परत लोकांना नावच नाही काढलं पाहिजे आपलं. हा तरी बाई बोलती, किती विशेष आहे, तिचा आवाजच बंद होई नाही. एकदा प्रेमाने बोला, नम पार्वते पतये हार हार. माईबाप ज्या वेळेला त्या वासुकी सर्पानं फस केलं, त्यावेळेला भगवान भोलेनाथाच्या समोर ओवाळणाऱ्या मैयाच्या हातातलं ताट खाली पडलं. सर्वजण म्हणले अपशकुन झाला, निरांजन विजलं. सर्वजण रागावले त्या निरांजनाला. लगा रे, तुला कळत नाही का भोले बाबांना ओवाळायचं होतं आणि तू कसं काय? ते म्हणले ज्याच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे त्याला मी काय ओवाळणार आहे. किती गोड भाव आहे मायबाप. भगवान भोलेनाथाच्या मायबापा बघा, असं बरेचसे इथे कथा फार गोड सांगितले जाते. भगवान भोलेनाथाला ओवाळल्यानंतर लग्नाची यथायोग्य तयारी झाली. सुंदर मायबापा. काल आपल्याला खरं झाकी पण करायची होती, पण पर्याप्त वेळ काल फार कमी होती नाही का, वेळच नव्हता. आणि जिला पार्वती बनायचं तिचंच प्रवचन नाही लक्षात आलं. हा ते म्हणले मग मी काय पार्वती बनून प्रवचन करू काय? हा हा मायबाप. काल खरा आनंद घ्यायचा होता झाकीचा, आपल्याकडे सर्व साहित्य होतं, पण राहू दे आता, चालायचंच एवढं काय. एकदा प्रेमाने बोला, राधे राधे.
आणि भगवान भोलेनाथ माई बाप्पा या ठिकाणी विवाह पूर्ण झाला। यामध्ये पण फार गमती जमती आहेत। भोले बाबांना आहे ना, त्या ब्राह्मणाने विचारलं, म्हणले तुमचं नाव सांगा। ते म्हणले महादेव। हा, तुमच्या पिताश्रींचं नाव सांगा। म्हणले बाप नाही सांगू कुठून। अजन्म तत्व आहे। नाही नाही म्हणले, विवाह तसा पुढे जाणारच नाही, कार्यच होणार नाही पूर्ण। वडिलाचं नाव सांगा। ते नारदाकडे पाहिले, हिंमत देतील। हा, करवला ना। हा, त्याला विचारलं, म्हणले काय काय सांगू? आता सांगतो म्हणा बिरंची। बिरंची म्हणजे ब्रह्म, ब्रह्माच्या मस्तकातून प्रगटले ना बिरंची। म्हणजे बिरंची हो, एक चौपाई येते, दोहा येते, चौपाई येते। गुरु बिन भवनिधि तरहि न कोई, जो बिरंची शंकर सम होई। म्हणून बिरंची हा आधार आहे बरं का। भगवान भोलेनाथाचे पिता बिरंची। हा, ब्राह्मण म्हणले बरं झालं, आता बापाचं नाव कळालं, एकदा आजोबाचं सांगा म्हणजे बस झालं म्हणले। अरे म्हणले बापाचंच कसं तरी शोधून सांगितलं, तुला आजोबा कुठून आणू? आता लावायचं लग्न लाव, नाही तर निघालो म्हणले भोले बाबा। अरे म्हणले थांबा थांबा। आणि मग हे लग्न माय बाप्पा फार गमती जमती खूप सांगितल्या जातात। शिवमहापुराण कथा, तर हे जे भोले बाबाचा विवाह प्रसंग आहे ना, 2-2 दिवस कथा चालते, फार गोड कथा। पण ते 11 दिवसाचे असेल तर 7 दिवसात मग जरा उरकतच घ्यावं लागते। हा, मग 5 दिवसात किती उरकावं लागत असेल बघा। ज्या वेळेला माय बाप्पा विवाह झाला, पार्वतीला घेऊन माय बाप्पा भोले बाबा निघतात। ऐका माय बाप, मा मैना आणि पर्वतराज माय बाप्पा पार्वतीला आपल्या हृदयाला लावतायत, सांगतायत बेटा हे बघ, यापूर्वी झालेलं इथून पुढे चुकून नाही झालं पाहिजे बेटा, लक्षात ठेवा। आणि हे फार महत्वाचं आहे। एखादी मुलगी जर नांदायला निघाली असेल तर मुलीच्या मायबापाचं कर्तव्य आहे घराच्या उंबऱ्याला ओलांडून ती जाणार आहे। आता उंबऱ्याच्या बाहेर पडली का तुमची कन्या नाही। खरं तर कन्यादान झाल्यावरच विषय संपला। कन्यादानाच्या आधी काही कर्मकांडामध्ये असं सांगितलेलं आहे की बापानं आईनं उपदेश करायचा असतो, आणि तिच्यापेक्षा मोठा बंधू अथवा बहीण असेल तर त्यांनी सुद्धा उपदेश करायचा असतो त्या लेकीला की तिने सासरी कसं नांदलं पाहिजे। हा, आणि त्यांनी त्यावेळेला तिला स्पष्ट सांगायचं असतं की आज आमचं तुझं नातं तुटलंय, ध्यानात घे। इथून पुढे सर्व काही तुझं ते घर आहे। माईबाप पर्वतराज मा मैना या ठिकाणी पार्वतीला आपल्या पतिदेवाच्या सेवेमध्ये कसलीही कमतरता नसावी याबद्दल सांगतात। आणि कुळाचार सांभाळावा मुलीनं माय बापावर। हा, काही काही किती स्वार्थी जीव बनतो ना। मायबापाचा विचार, मायबापा हल्लीच्या मुलींना नसतो मायबापाचा विचार। एखादी मुलगी जर सासरमध्ये चुकत असेल तर त्या मुलीला दोष कोणी देत नाही। प्रत्येकाच्या मुखातून प्रथम शब्द हा प्रगटतो, घरानंच तसे।
म्हणून आपल्या मुलींनी कुळाचार सांभाळला पाहिजे, आपल्या कुळाला बट्टा लागला नाही पाहिजे, याचं स्मरण मायबापांनी ठेवून आपल्या पुत्रीला मायबापा तसं त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. तसे तर फार छोटे आहेत लेकरं माझे, पण काय कन्याच असते मायबापा. 2-4 महिन्यातून आम्ही नवरा बायको सहज विचार करतो. हे जर ह्या पद्धतीचे असे जर घडले तर त्यांना तसा नवरा बघायला पाहिजे, आणि तसा नवरा पाहिला हिचं प्रोफेशन आणि ते सगळं सांभाळलं पाहिजे. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपण बुद्धीनं कमी असेल पण विचार तेवढे मोठे ठेवले पाहिजे आपण डोक्यामध्ये. लक्षात घ्या. हा, आपली मुलगी काय, हे बघा मी विनोद करतो तुमच्या पुढे. हां, विनोद, सहज विनोद. हां, तुमची मुलगी डॉक्टर आहे, तिला काय बघाल? कंपाऊंडर. हां, तुमची मुलगी इंजिनियर आहे, तिला काय बघाल? कारकून. हे, तुमची मुलगी नर्स आहे, निदान नर्सळ. मी अगोदरच सांगितलंय, मी विनोद सांग. हे बघा सोपी गोष्ट नाही आहे. भगवान भोलेनाथाच्या घरी चाले आहे माय बाप्पा. आणि सर्वात महत्वाचं काय असेल, मुलगी जर अति दुखी होऊन जर काही सासरचं सांगत असेल तर मातेनं ऐकावं, पण त्याच्यावरती कमेंट दुसरी करू नये. त्याच्यावर तू असं कर भाई, तिला अजिबात सांगू नये. उलट तुम्ही तिला धीर दिला पाहिजे. आज ठीक आहे स्थिती, उद्या सुधारायला वेळ लागणार नाही. माफी मागून बोलतो, लक्षात घ्या. आजच्या काळामध्ये कोर्टामध्ये जर पती पत्नीच्या भांडणाचे जेवढे हे चालू आहेत ना आता केस, त्या सर्व पती आणि पत्नीच्या भांडणामध्ये जर जास्त सहभाग कोणाचा असेल तर त्या मुलीच्या मायबापाचा आहे. लक्षात घ्या. दुःख भोगतात. मुलगी माहेरात राहणं चुकीचं नाही, पण केवढे कष्ट मायबापाला ते विचारा. केवढं विष पितायत रोज ते. पाहुण्यातला एखादा ज्येष्ठ व्यक्ती आला तर त्याच्या पुढे नजर वर करून बघता येत नाही, कारण पहिली गोष्ट तो तीच काढतो. हा उपदेश समजा नाही तर अजून काही समजा. पटत असेल घ्या, नाही तर उठून जा, माझं काहीच म्हणणं नाही. हा, अगोदरच उंबरटा ओलांडण्या आधीच जे काय समजून सांगायचं असेल. अंतकरण जड झालेलं आहे पर्वतराजाचं. बेटा, स्मशानात राहतो तुझा नवरा, बैरागी आहे, कदाचित समाधीस्थ बसले आणि समाधी उत्थान पावल्यानंतर तुला पाहून ते असंही म्हणायला बसलेत की तुम्ही कोण आहेत. बैरागी महात्म्याचं काय हो? आणि सती चरित्र काय आणि पार्वती चरित्र काय, याच्यातून एकच शिकायला भेटतं की पातिव्रत्य धर्म माय बाप, पतिव्रता नारी धर्म काय सांगतोय, फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला भगवान भोलेनाथ पार्वतीला घेऊन निघतायत, जड अंत बघा ना, कुठे
गोड शहनाई वाजते आहे, तो कुठे मायबापावर दुःख आहे, कुठे आनंद तर कुठे दुःख आहे. तीच पार्वती ढसाढसा जिथं रडली, ते पर्वतराजाचं घर, आणि पार्वती ज्या घरात आली तिथे आनंद उत्सव. लक्ष्मी तीच आहे, एखाद्या घरात दुःख देते आणि एखाद्या घरामध्ये आनंद मायबापावर. मग ते सुख का दुःख हे आपणही केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि आनंद उत्सव कैलाश आगमन मायबापाव या ठिकाणी भगवान पार्वती, भगवान भोलेनाथ आणि मैया पार्वतीचं देव साधू संत मायबापाव त्या ठिकाणी आले, शरण येत आहेत. सर्व साधू संत मायबापाव तारकासुराच्या या छळाला त्रासून भगवान विष्णू नारायणाच्या शरणागतीमध्ये गेले. भगवान विष्णू, ब्रह्मदेव आदी सर्व मिळून मायबापाव भगवान शिवजीच्या शरणागतीमध्ये येत आहेत. आणि या ठिकाणी कार्तिक स्वामींचं फार गोड जन्म सांगितलं बरं का. मी तेवढं सांगतो आणि थांबतो मायबाप, जास्त वेळ नको घ्यायला तुमचा. आज कथा लवकर घ्यायची होती, 12ला सुरू करायची होती आणि 3ला संपवायची होती. पण थोडंसं माझ्याकडे आज पाहुण्यांचा ओघ जास्त होता, सकाळपासून, कालपासूनच होता. आणि आमचे संत मंडळी बाहेर गेलते, थोडेसे फिरून आले बिचारे, भजन वगैरे ऐकून आले. त्यामुळे त्यांनाही माहिती नव्हतं, समयाची माहिती असती तर ते आले असते लवकर. असतो एकदा पार्वती माता आणि भगवान भोलेनाथ एकांतात बसलेले होते. पती पत्नी एकांतात असताना त्या ठिकाणी शक्यता जाणं टाळावं बरं का. हा, पण काय साधू संतांना वाटलं, साधू संत मायबापा सर्व गेले तिथे, आणि मा जगदंबेला थोडंसं ते आवडलं नाही. मा पार्वती थोडी नाराज झाली. आणि माहिती आहे तुम्हाला, हे 33 कोटी देव आहेत ना, यांना श्राप दिला. म्हणले जा, इथून पुढे तुमची संततीच वाढणार नाही. आम्ही एकांतात बसलो तेव्हा तुम्ही आलात, आमचा एकांत मोडलात तुम्ही. माहिती आहे तुम्हाला, 33 कोटी देवापेक्षा अधिक कुठलाच देव नाही माय बापा. कलयुगी देव असतील भरपूर, पण 33 कोटी देवापेक्षा देव अधिक का वाढले नाही, त्याचं कारण माय बापा पार्वती मैयाचा श्राप आहे. भगवान भोलेनाथाचं ते तेज माय बापा पृथ्वीवर पडलं. रजरूपी संतानहीन व्हाल तुम्ही, असा श्राप मायबापाव त्या ठिकाणी देण्यात आला. आणि ते तेज मायबापाव खाली पडलेलं अग्नीनी धारण केलं. हा, अग्नीनी धारण केल्यानंतर, अग्नी हे भगवंताचं मुख आहे बरं का, सर्व देवाचं मुख आहेत अग्नी. हा, आणि माहिती आहे तुम्हाला, अग्नीमध्ये काही टाका, स्वाहा, काय स्वाहा, आणि स्वाहा नंतर आहा असाही शब्द प्रगटतो. आलं का लक्षात? टाकलं की आहा स्वाहा. यज्ञामध्ये टाकलं की स्वाहा आणि इकडे टाकलं की आहा. एकदा प्रेमाने बोला, नमः पार्वती पतये हर हर.
मुख जळायला लागलं देवतांचं. सर्व देवता मायबापा परेशान झाले. सर्व देवतांनी मायबापा वमन केलं, उलटी केली. आणि उलटी केल्यानंतर ते तेज मायबापा भूमीवर पडलं. आणि भूमीवरती पडलेलं तेज मायबापा त्याचा फार मोठा पर्वत आकार झाला. आणि पर्वत आकार झाल्यानंतर सप्त ऋषांच्या पत्न्या मायबापा तिथून चाल्या होत्या. फक्त अरुंधती माता तिकडं न जाता बाकी सर्व गेल्या. गंगेमध्ये स्नान केलं होतं त्या सर्व मातांनी. थोडं अंग कापर सुटलं, अंगाला थंडी वाजायला लागली म्हणून त्या तेजाला मायबापा थोडंसं आपण अंगाला गरमी घ्यावी म्हणून तिथं गेल्या. फक्त अरुंधती माता सोडून बाकी सर्व गेल्या आणि त्या तेजाजवळ बसल्या. आणि ते मायबापा तेज त्या ऋषी पत्न्यांच्या अंगी आलं. पुन्हा मायबापा त्या अंगी आलेल्या ऋषी पत्न्या मायबापा त्रस्त झाल्या. आणि त्यांनी सरकंडे वनामध्ये जाऊन मायबापा त्या तेजाचा त्याग केला. आणि त्या तेजाचा त्याग केल्यानंतर त्या सरकंडे वनामध्येच मायबापा कार्तिक स्वामीचं त्या तेजापासून प्रागट्य सांगितलेलं आहे. हा एकदा प्रेमाने बोलायचं, बोलिये कार्तिक स्वामी भगवान की. आणि त्यांचा जन्म झाला मायबापा अघमास म्हणलेलं जातं त्याला. अधनमास आणि शुक्ल पक्ष षष्ठी तिथी प्रागट्य झालं मायबापा. 6 ऋषी पत्न्यांनी आपल्या स्तनाचं दूध त्यांना पाजल्यामुळे त्यांना मायबापा स्वामी ही उपाधी लागली त्या ठिकाणी, कार्तिक स्वामी. आणि लक्ष द्या, या ठिकाणी कार्तिकीय स्वामींना त्या ठिकाणी जात कर्मा करता विश्वामित्र आले. अग्नीनी शक्ती दिली. क्रौंच पर्वत मायबापा हलवला त्यांनी. पद्म राक्षसाला मारलं. त्या शिशु अवस्थेमध्ये इंद्र घाबरले. इंद्र युद्धा करता आले. डाव्या काकेतून मायबापा कार्तिक स्वामींनी काही शाकगण मायबापा प्रगट केले. आणि उजव्या काकेतून मायबापा त्या ठिकाणी इंद्राला वज्र सोडलं त्यांनी. इंद्र थरारले, घाबरले. आणि सोडता क्षणी मायबापा दोन्ही हात जोडून घाबरलेल्या इंद्राणी मायबापा त्या ठिकाणी त्यांना प्रार्थना केली. 4 गणांना शांत करून मायबापा घाबरलेल्या इंद्राला त्या ठिकाणी कार्तिक स्वामींनी दर्शन दिलं. तारकासुरांचा वध मायबापा या ठिकाणी स्वामीजींकडनं होतोय. सर्व देवता प्रसन्न झाले. ब्रह्माजींनी कमंडल दिलं, इंद्रजींनी ऐरावत दिला, गरुडाने मयूर दिला. भगवान सूर्यनारायण अरुण भगवंताने ताम्रचूड नावाचा कोंबडा मायबापा त्या ठिकाणी दिला. भगवान नारायण त्यांना ब्रह्मांडाचा नायक असं घोषित करतायत. पालक म्हणजे स्वामी मायबापा त्यांना भगवान विष्णू नारायणाकडनं हा आशीर्वाद प्राप्त होतो. तारकासुराचा उद्धार करून प्रलंब, शिवलिंग अशा अनेक
माय बापा, शिवलिंगाची स्थापना त्यांच्याकडनं झाली. प्रतीकेश्वर, कपालेश्वर, कुमारेश्वर अशा काही आपल्याला या ठिकाणी दर्शनाचा लाभ घडतोय. आता थोडक्यामध्ये आपण एक चिंतन करूया. तत्पूर्वी 2 मिनिटं सर्वांनी भगवान भोलेनाथाचं नामसंकीर्तन गायचंय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः स्मरेण विनश्यते, स्मरेण विनश्यते. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. माई बाबा, दक्ष प्रजापतीच्या 27 कन्या मायबापा चंद्राला देण्यात आल्या. चंद्र रोहिणीच्या प्रती अति आकर्षित झाल्यामुळे त्या ठिकाणी थोडंसं मायबापा बाकी सर्व कन्या नाराज झाल्या, दक्ष प्रजापतीकडे गेल्या. दक्ष प्रजापतीने श्राप दिला चंद्राला. चंद्र क्षयरोगी झाले. भगवान भोलेनाथाची उपासना करतायत आणि मायबापा सोमनाथम मायबाप, मी आता फार प्रयत्न करतोय, एवढ्या घाईत मला सांगणं होईल नाही माहिती नाही. मग त्र्यंबकेश्वर मायबापा महामृत्युंजय मंत्राचा जप केला बरं का. भगवान चंद्र भगवंताने मायबापा त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृता, मृत्योर्मुक्षीयमामृता. क्षयरोगी मायबापा चंद्र त्यांच्यावर कृपा होते. पण भगवान भोलेनाथ म्हणले
तुम्हाला रोज जीवन भेटेल आणि त्याच्यानंतर रोज जीवन घटेल असं चंद्राला मायबाप्पा श्रापतो. अजूनही आपण बघतो नाही का, तो वाढतोय, पौर्णिमेला आपण पूर्ण पाहतो त्याला. पण तसंच मायबाप्पा बघा ना, अमावस्याच्या अगोदर काय तो वाचतोय की नाही. या ठिकाणी एकदा मायबाप्पा गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी दोघांमध्ये भांडण सुरू झालं. कशाबद्दल? मी लग्न आधी करतो म्हणून. पार्वती मैयान भोले बाबांकडे भांडण गेलं आणि ते म्हणले, हा जा, जो पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घालून येईल त्याच्यावर कृपा मी करेल. तेव्हा मायबाप्पा कार्तिक स्वामी मोरावर बसून पळाले. हे उंदरावर बसून निघालं. मायबाप्पा कधी व्हायची प्रदक्षिणा पूर्ण? पण बुद्धी बरं का, माझे भगवान गणेश मायबाप्पा बुद्धी विधाता आहेत. भगवान गणपती बाप्पाने या ठिकाणी दोघांना एकत्र बसवलं, प्रदक्षिणा केली. म्हणले, आई बाबा माझी झाली पृथ्वी प्रदक्षिणा. आणि मग मायबाप्पा या ठिकाणी ब्रह्माजींच्या दोन मायबाप्पा कन्या मानल्या जाणाऱ्या या दोघींचं या ठिकाणी गणपती बाप्पासोबत विवाह. तिकडून कार्तिक स्वामी आले, जरा नाराज झाले, मला फसवलं आई बाबांनी म्हणून जाऊन रुसून बसले. क्रौंच पर्वतावरती जाऊन भगवान भोलेनाथ तिथे जात आहेत. तिथून 32 किलोमीटर लांब गेले कार्तिक स्वामी, क्रौंच पर्वताच्या तिथून पुढे गेले. आणि ते मायबाप्पा मल्लिकार्जुन म्हणूनच त्या ठिकाणी ते शिवालय मायबाप्पा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्या ठिकाणी प्रगटलं. त्यानंतर मायबाप्पा गोदातीरी असणारं आपलं गौतम ऋषींवरती कृपा करण्यासाठी माझे भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगटत आहेत. त्यांना श्रापमुक्त करतायत. बरीच मोठी कथा आहे त्र्यंबकेश्वराचं, तर तुम्हाला ती कथा सांगायची गरज नाही, नाही का. त्यानंतर मायबाप्पा देवप्रिय ब्राह्मण उत्तर प्रदेशातील मध्य ठिकाणी मायबाप्पा वास्तव्य करतायत. त्या ठिकाणी एक राक्षस ज्यांनी त्रास दिला आणि त्या ठिकाणी मायबाप्पा त्या कुमारांनी भगवान महाकालाची त्या ठिकाणी स्तुती गायली. तो राजा तिथला फार भयंकर तो राक्षस मायबाप्पा त्यांना मारण्यासाठी येतोय. आणि बघा तुम्ही महाकालजीच्या दर्शनाला जाल तर तुमच्या लक्षात येईल की महाकाल सर्व बाजूनी मायबाप्पा असा मोठा खड्डा आहे आणि ते मध्यभागी आहेत. असं मोठा खड्डा पडला आणि भगवान भोलेनाथ मायबाप्पा त्या लेकरांचं रक्षण करतायत, कुमारांचं. भगवान भोलेनाथांनी त्याचा उद्धार केला राक्षसाचा. महाकालेश्वर मायबाप्पा त्या ठिकाणी आपल्याला दर्शन देत आहेत. तदनंतर ओंकारेश्वर काशी विश्वेश्वराच्या तिथेही मायबाप्पा भगवान विष्णू नारायण ज्यावेळेस प्रगटले त्यावेळेला मायबाप्पा भगवान विष्णू नारायण पुरुष आणि प्रकृती ही मायबाप्पा माता तपस्या करत असताना त्या ठिकाणी कानातनं मणिकर्णिका म्हणून मायबाप्पा त्या क्षेत्राचं नाव, हल्ली वाराणसी, काशी बरेच नाम याचे झालेले आहेत आणि भगवान भोलेनाथाने याची स्थापना सर्वप्रथम केलेली आहे. ओंकारेश्वर मायबाप्पा पर्वत याची अशी काही गोड कथा आहे. विंध्य पर्वत मायबाप्पा सर्व अलंकारांनी सुसज्जित, म्हणजे त्या ठिकाणी फार सुंदर वनस्पत्या आजही भेटतात बरं का. हां, तुम्हाला माहिती नसेल, नर्मदा परिक्रमेला जो जातो ना त्याला कुठली ना कुठली जडीबुटी अशी सापडते बरं का. हां, पण ते असं आहे ना, ते कोणालाच सांगायची नसतं. हां, विंध्य पर्वत आजही तिथं मायबाप्पा आहे. पण नारदांनी जरा छळलं त्याला. हां, नारदजी जाऊन त्याला म्हणतायत, अरे काय तू सुमेरू पर्वत माहिती आहे किती उंच आहे,
म्हणले स्वर्गात एक टोक आहे त्याचं. नारदांनी जरा फोडणी लावली आणि ते विंध्य पर्वताने मायबापावर तपस्या केली. भगवान भोलेनाथ प्रगटले. ओंकारेश्वर अमलेश्वर त्या ठिकाणी 2 स्थापना आहेत. भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी घडतं. केदारनाथ भगवंताची कथा सर्वांना माहिती आहे. नरनारायणासाठी मायबापाव त्या ठिकाणी भोले बाबा प्रगट आहेत. दुसरी कथा अशी येते, पांडवांनी ज्यावेळेस युद्ध केलं, थोडे भगवान भोलेनाथ नाराज झाले त्यांच्यावर आणि भीम 5 पांडवासह मायबापाव भगवान भोलेनाथाच्या शरणागती करता जात आहेत. भगवान भोलेनाथ मायबापाव यांना पाहतायत आणि त्या हिमालयाच्या त्या चोटीवरती खूप गायी आणि धर्मरूपी बैल आहेत. त्याच्यात भगवान भोलेनाथ मायबापाव नंदीचं रूप धारण करतायत. पण भीमानं ओळखलं त्यांना. ओळखल्यानंतर भगवान भोलेनाथ पृथ्वीमध्येच घुसले. बैल रूप धारण आणि पृथ्वीमध्ये घुसले. तर भीमानं पाठ धरली बरं का, अशी पाठ धरली. म्हणले नाही जाऊ देणार प्रभू. आपल्याला केदाराचं दर्शन करायचं असेल तर आपल्याला निश्चितपणे कुठे नेपाळला सुद्धा जावं लागतं. का त्याचंच मुख नेपाळमध्ये निघालेलं आहे मायबापा. मग भोले बाबा असे खाली घुसले. इकडे भीमानं पाठ धरली, ते केदारनाथ आहे का नाही, आणि पशुपतीनाथ मायबापा असं दर्शन या ठिकाणी आपल्याला घडतंय. आता सर्वच माझ्यानं सांगणं होतील असं काही नाही बरं का, लक्षात घ्या. समय पाहता भीमशंकर मायबापा, भीम नावाचा राक्षस, त्याचा उद्धार या ठिकाणी महाबलाढ्य होता मायबापा. तसं कर्कटी त्याच्या आईचं नाव आणि वडिलाचं नाव कुंभकर्ण. असं भयंकर बलाढ्य हा राक्षस, याचाही उद्धार या ठिकाणी. तसं हे भीमशंकर जे आहे ना, आपण भीमाशंकर म्हणतो, हे आता भांडण चालू आहेत. जो 4 जागी सांगितलंय भारतामध्ये, सर्वांचं सुप्रीम कोर्टापर्यंत भांडण आहे. आपलं परिल्य वैजनाथ आणि मायबापा हे भीमशंकर. ते म्हणतायत की ते तिकडे, हे म्हणतो आपण म्हणतो ही इकडे, नाही का, असं भांडण चालू आहे. त्यानंतर मायबापा या ठिकाणी आपल्याला नागेश्वर भगवंताचंही दर्शन या ठिकाणी घडतंय. दारुका वनामध्ये एक राक्षसीण होती मायबापा, तिच्या उद्धाराकरता आणि रावणाच्या उद्धाराकरता रघुनंदन रामप्रभू निघाले. त्यावेळेस मायबापा रघुनंदन रामप्रभूंनी भगवान भोलेनाथाच्या त्या पिंडीची स्थापना, राम यस्य ईश्वर रामेश्वर, राम ईश्वर यस्य रामेश्वर, असं मायबापा त्या ठिकाणी. आणि 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर भगवंताचं दर्शन आपल्याला इथे औरंगाबादमध्ये आपण पाहतो. पण हेच दर्शन अजून जवळजवळ 3-4 ठिकाणी सांगितले भारत देशामध्ये. असे भांडणं चालू सगळीकडे चालूच असतंय. आणि विशेष त्र्यंबकेश्वर बद्दल नाही भांडण, केदारनाथाबद्दल नाही भांडण, असे काही काशी क्षेत्राबद्दल नाही भांडण, ते मल्लिकार्जुन त्याच्याबद्दल नाही भांडण. असे काही दुसरे जे आहेत क्षेत्र त्याच्याबद्दल चालू आहे. मला वाटतं आता यापेक्षा अधिक बोलणं उचित ठरणार नाही आहे. आपण 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं असं गृहीत धरूया. आणि आता आपण आजच्या कथेच्या सांगतेकडे चाललो आहेत. मी सर्वांना या ठिकाणी कोटी कोटी साधुवाद धन्यवाद देतो. आणि आज कथेचा शेवट जो आहे, मला या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा पूर्ण सांगायच्या होत्या, पण शक्य झालं तर आता पुढच्या वेळेस बाकीचं ऐकलंय असं समजून आपण फक्त 12 ज्योतिर्लिंगाचीच कथा घेऊ आपण पुढच्या वेळेस शक्य झालं तर. आता माझं मानस आहे, यावेळेस बोलली ती जरा बरी बोलली आहे, तर ते तिलाही आता पुढच्या वेळेस थोडंसं जास्त बोलण्याचं आपण
या ठिकाणी समय द्यायला हरकत नाही, नाही का? ती भागवत बोलेल, मी शिवपुराण बोलतो है. थोड्या वेळ तिच्या करता आणि थोड्या वेळ माझ्या करता. हां, या ठिकाणी सर्वांना कोटी कोटी साधुवाद, धन्यवाद. आपण ज्या ठिकाणी आलेले आहात हे श्री संत बाळाबाबा आमचे ढगे महाराज. आणि बघा ना, पाहता पाहता यवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. तुमच्या लक्षात असेल, दाजी जेव्हा इथे आले होते पहिल्यांदा, तेव्हा फक्त एक रूम होती, फक्त एकच कोपऱ्यामध्ये तिथे. हां, ते सर्वत्र जातात, सर्वांना सांगतात, विनंती करतात, तुम्ही सर्व संत स्वरूप मायबाप फार आपुलकीचं नातं ठेवून या ठिकाणी मदत करता. हां, आणि बघा ना, एखादा संसारिक मदत करेल यात विशेष काही नाही, पण या ठिकाणी मदत संन्याशाची सुद्धा होते. हां, साधू संत सुद्धा स्वतः मायबापा या ठिकाणी अनेक प्रकारची मदत करतात. तर तुम्ही सर्वांनी दिलेल्या आशीर्वादातून हे संपूर्ण पत्र्याचं शेड असेल किंवा ही इमारत असेल, यावेळेस मला कोणतरी म्हणलं, महाराज खाली जरा मोकळं मोकळं वाटतंय. म्हणलं इकडं वर वाढलं ना दादा, जरा लोकांची सोय झाली, निवारा झाला, आता फक्त बाकीचं राहिलं थोडंफार, ते झालं का अजून नाही का नाही. यावेळेस दोघं तिघं जण म्हणले, आज सकाळी कोणतरी आलं तर फार थंडी आहे महाराज म्हणले. म्हणलं हां आहे थोडीशी. जर कोणाची अंतकरणातून इच्छा होत असेल, मी अंतकरणातून का म्हणतो माहिती आहे का, ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे ना, ते एका खोलीच्या माध्यमात असो किंवा काही एका पत्र्याची मदत असो, त्यांचं नाव हे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं नाव येतं, है का नाही. तुम्हाला एक सांगतो, एकदा माणूस देवाच्या घरी गेला ना की पाठीमागं त्याच्या पहिल्याच पुण्यतिथीला जरा लवाजमा राहते, नंतर तर पत्र्यावर सुद्धा तुमच्यासाठी प्लेटमध्ये अन्न ठेवत नाहीत मायबापा. हां, या दुनियाचा काही भरोसा ठेवायचा नाही. आहे तोपर्यंत अशा सत्कार्यामध्ये आपल्याला जेवढं दान देता येईल तेवढं द्यावं. ईश्वरापुढे उभं राहिल्यानंतर आम्ही कुठंतरी सत्कर्म केलं हे आपल्याला म्हणता यावं. या हिशोबाने ज्यांना जे जमेल त्यांनी ती आपली सेवा या ठिकाणी. तुम्हाला माहिती नसेल, मी घरचा म्हणून सांगतोय, हे दाजी बोलणार नाहीत म्हणून मी बोलतो, ते बोलू शकत नाही. हां, आता उद्याचा शेवट दिवस आहे ना, जो येईल त्याला दाजी पैसे देतात, हे लई विशेष आहे. हां, बरेच जण असे लोक मायबापा, खरं तर या भूमीतून आपण दक्षिणा नाहीच घेतली पाहिजे. हां, इथून जाताना आहे ना, पण दाजी ज्याचं जे काय खर्च झाला असेल, ज्याचं जे झालं असेल त्याला ते देतात. खर्च झालं त्याला देतात, ठीक आहे. पण काही लोक तर, माफ करा बरं का, मी बोलायला नाही पाहिजे, पण काही लोक दाजींकडनं तिकीट दक्षिणा घेऊन जातात. दाजी काय म्हणत नाही त्यांना. हां, तर मला वाटतं की ठीक आहे, आपल्याला जेवढं घडेल तेवढं आपल्या सर्वांनी या ठिकाणी. आता राहिलेलं थोडंसं प्लास्टर म्हणा, काय निवारा सर्वीकडनं बंदिस्त होईल असं काही करता आलं तर निश्चितपणे तुम्ही, कारण हे म्हणतात ना, कीर्तिरूपी उरावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आज सकाळी पंगत कोणाची होती माहिती आहे तुम्हाला? बोराडे परिवार आहे की नाही. कधीच्या काळात त्यांनी फक्त इथे, फक्त म्हणण्यापेक्षा मी क्षमा मागेल, एक रूम दिलेली आहे, पण दाजी आजपर्यंत मायबापा त्यांच्या ऋणामध्ये. हां, ते जर आला परिवार तर असा हात जोडावा लागतं तुमच्या समोरही. हां, आमचं शेळके परिवार, शेळके बाबांचे चिरंजीव ज्ञानेश्वर भाऊ इथं आहेत उपस्थित. बाबांचे किती उपकार आहेत, अनंत उपकार मायबापा. एकदा गाईचं ऑपरेशन चालू होतं इथं आपल्या दारात. गाईचं ऑपरेशन चालू असताना सहज फोन आला तुमच्या बाबांचा. बाबांनी फोन केला, महाराज काय झालं? काय नाही म्हणले, ते जरा गाईला
ते प्लास्टिक खाल्लं गायीने भरपूर, त्याच्यामुळे तिची तब्येत सारखी खराब होते, म्हणून ते आम्ही ऑपरेशन करतो. ते म्हणले ठीक आहे महाराज, मी तुम्हाला 5,000 पाठवतो, त्या ऑपरेशनसाठी खर्च करा. म्हणजे न मागता प्रत्येक जण असे. आणि त्याच्या ऋणात आम्ही आता हे शेड बांधताना आमचे एक म्हातारे बाबा, मला नाव आठवत नाही, वामन भाऊ होते, कोणते बाबा ते, त्यांनी एवढी अंतःकरणातून सर्वत्र फिरून, त्यांचं वयही नव्हतं तेवढं फिरायचं, ते दाजींसोबत फिरून त्यांना या शेडचे दक्षिणा एकत्र करून दिली. मला वाटतं मी याच वर्षी एवढं बोलतो, दरवर्षी तुम्हाला एवढं काही हे करत नाही, कारण सगळं होत आलेलं आहे. आपल्याला एक या कोपऱ्यामध्ये सगळ्यांना सुलभ शौचालय, सगळ्यांची सोय व्यवस्थित व्हावी. जरा त्रास होतोय माता भगिनींना नाही का. अचानक या ठिकाणी दाजींना ते प्लास्टिकचे ते अचानक घ्यावे लागले, 40-50 हजार त्याच्यातच गेले. हां, आमच्या डोक्यात एवढंच असतं की आमच्याकडे येणारा त्रास नाही झाला पाहिजे त्याला, म्हणून हे सगळं सांगणं आहे. आता मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्यांना जे घडेल त्या पद्धतीने सेवा करा. ज्यांना मायबापा बघा, आपल्या कष्टातला काही भाग जो आहे तो दान करावाच लागतो, तरच आपल्या कष्टाचं आपल्याजवळ राहतं, नाही तर तेही मायबापा कोणत्या मार्गे निघून जाईल सांगता येत नाही. म्हणून मी या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. आदरणीय आमचे विष्णुनगर पाबळवाडी ज्ञानेश्वर भाऊ इथे आहेत, सर्व सद्भक्त आहेत, त्यांना कोटी कोटी साधुवाद धन्यवाद देतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम या ठिकाणी देत असताना कोटी कोटी धन्यवाद साधुवाद आदरणीय दाजींना देतो की त्यांनी मला या योग्यतेचं समजून या व्यासपीठावर बसवलं आणि भगवान भोलेनाथाच्या थोडं स्तुती गाणं करता मला या ठिकाणी स्फूर्ती दिली. खूप साधुवाद धन्यवाद. पुढचं आता निवेदन दाजी करतील, त्यांना मी विनंती करतो.